नमस्कार, मी असरद मंगेश मोरे. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना इशारा देत शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची त्यांच्याच भागात धिंड काढली. या घटनेतून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांची दिशा काय होती याची परिसरातील नागरिकांना काल प्रचिती आली. पुणे शहरात तिघांनी भर दिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात अनेकांना आतापर्यंत अटक करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथून 3 जानेवारी रोजी आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेला सुरुवात झाली. 22 जुलै रोजी अतिवृष्टीने बाधित असलेल्या जमिनीवरचे कर्ज माफ करा, राज्यात शेतमजुरांसाठी कल्याण मंडळ स्थापन करून मजुरांना सर्व सवलती लागू करा अशा मागण्यांसाठी या यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यांचा शब्द दिला म्हणजे कारण या मुळामध्ये हे आमच्या भागामध्ये साहेब चळवळे रुजलेल्या भाई के आर पाटलाच्या नावानं आहे ना. एक काळ होता की या मतदारसंघाचे आमदार भाई के आर पाटील होते. 15 वर्ष आमदारकी त्यांनी या भागामध्ये भोगली होते ना साहेब. असा दुष्काळ पडला होता, जनावरांना चारा नव्हता, आमच्या घरामध्ये अन्नधान्य नव्हतं. जुने लोक सांगतात 2-2, 4-4 दिवसापासून आमच्या घरामध्ये चोर पेटली नसल्याची परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस माझ्या भाई के आर पाटलांनी या जळगाव तालुक्यातील जळगाव शहरातील सरकारचे धान्याचे गोडाऊन खोलून त्या गोरगरिबांना धान्य वाटपाचं काम त्या ठिकाणी केलं होतं. तसे आमदार पाटलं आणि त्याच भाई के आर पाटलांचा विचार आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते हे शेतकऱ्यांची चळवळ आम्ही या भागामध्ये वाढवतोय. आंतरवली सराठी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ला प्रकरणात जालना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे चर्चेत आहे. त्यानंतर अंबड चौफुली येथील झालेल्या आंदोलनादरम्यान जालना शहरात देखील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या प्रकरणाची काही छायाचित्र जारी करत चुकीच्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप प्रसिद्ध वकील अनिरुद्ध घुले पाटील यांनी केलाय. हे अधिकारी खास करून आल्यापासून अत्यंत कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून नाव असलेले व्यक्तिमत्व ज्या ज्यावेळी कारवाई करतात ते पहिल्यांदा प्रकार होतात आले हे मराठा जरांगे मुंबईकडे कूच करणार आहे. त्यांच्यासोबत जाण्यासाठी मराठा बांधव सुसज्ज झाले आहे. जाताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी नांदेडच्या काही बांधवांनी ट्रॅक्टरलाच आपलं घर बनवलं. या त्यांच्या आगळ्या वेगळ्या घरात पिण्याच्या पाण्यापासून ते मोबाईल चार्जिंग पर्यंत सर्व व्यवस्था आहे. अशा कमीत कमी 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन ते अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले. आपल्या सर्वांना जय जिजाऊ. मी दिलीप गवळी, जिजाऊ नगर, नांदेड येथून आम्ही आरक्षणाच्या संदर्भात मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातून हे एक ट्रेलर म्हणून समोर आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीतून फक्त एक ट्रॅक्टर समोर आलेला आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये आम्ही सर्वतोपरी जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्याला अत्यावश्यक जे सर्व व्यवस्था जी लागते, जे अन्नधान्य, गॅस, मोबाईल चार्जिंग हे सर्व सुविधा आम्ही आमच्या सोबत या ट्रॅक्टरला एक आमचं स्वतःचं छोटंसं घरकुल या पद्धतीने बनवून आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईला जाण्यासाठी येथे आलेलो. आम्ही सर्वांनी या ट्रॅक्टरमध्ये आम्ही जवळजवळ सर्व मराठा बांधव 20 बांधवांची अशी व्यवस्था केली आहे की 20 जणांनी ज्यांनी ज्याच्या घरी जे डाळ असेल, ज्याच्या घरी जे पीठ असेल, ज्याच्या घरी
चटणी असेल, जे आपल्याला जे अन्नधान्य जे साहित्य जे लागणार आहे ते सर्व ते पूर्ण घेऊन निघालेले आहे आणि पूर्ण पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आम्ही. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून या दिवशी आता शेअर बाजारही बंद राहणार आहे. या दिवशी मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोणतेही व्यवहार करणार नाही. अयोध्येतील राम मंदिरात पार पडणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे 22 जानेवारीला शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र त्याऐवजी आज म्हणजे शनिवारी शेअर बाजार उघडण्याचे आदेशही जारी करण्यात आले. पुणे बंगळुरू महामार्गावर दरीपुरावर काल रात्री 8च्या सुमारास एका वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून अवघ्या 5 मिनिटातच आग आटोक्यात आणून धोका दूर केलाय. 22 जानेवारीला संपूर्ण देशात रामलल्लांचा जयघोष घुमणार असल्याचे औचित्य साधत रामभक्त माजी महापौर डॉक्टर अश्विन सोनावणे व सहकारी रामभक्तांनी जवळपास 40 ते 50 हजार घरांपर्यंत 3000 किलो बुंदीच्या लाडवांचे महाप्रसाद म्हणून वाटप केले. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप होत असल्याने रामनामाचा गजर होणार आहे. नुकतंच पुणे मेट्रो स्टेशनवर एक थरारक दृश्य पाहायला मिळालं. मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर होता तरी देखील मायलेकीच्या मृत्यूला दाढेतून सुखरूप बचावलं गेले. स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक विकास बांगर यांच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला असून पुणे मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आलाय. 22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. या आवाहनानुसार नांदेड जिल्ह्यात खासदार प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं असून 3 लक्ष रामज्योतींचे व 50,000 झेंड्यांचं वाटपही करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि प्रभू रामचंद्राचं मंदिरामध्ये आगमन 22 तारखेच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा महानगर च्या वतीनं महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई चिखलीकर यांच्या कल्पनेमधनं 3 लक्ष रामज्योतीचं वाटप, 50,000 ध्वजाचं वाटप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं करण्यात आलेला आहे. एक देश एक निवडणूक ही संकल्पना केवळ लोकशाही विरोधीच नाही तर ती राज्यघटनेत संघराज्य पद्धतीने दिलेल्या हमीच्या विरोधातही असल्याचं स्पष्ट करत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला. खरगे यांनी एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्यासाठी केंद्र सरकारने उपस्थित केलेल्या उच्चस्तरीय समितीला 4 पानी पत्र पाठवले. या बातमीसह वेळ झाले टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. धन्यवाद.